एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये एक श्रीमंत महिला आणि तिचा नवरा सुद्धा राहत होता। आता नवरा एक व्यापारी होता आणि तो त्याच्या दुकानावर कामासाठी जात होता आणि तो दुकानावर कामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये काम करणारा एक नौकर सुद्धा घरी यायचा, डब्बा घ्यायला यायचा, नाही तर काहीतरी घरकाम करण्यासाठी काही वेळ यायचा आणि पुन्हा त्याच्या कामाला जायचा। अशा पद्धतीने एक दिवस त्या घरामध्ये कोणी नसताना फक्त ती महिलाच घरी असताना तो नौकर त्या ठिकाणी आला आणि नौकर आल्यानंतर त्या श्रीमंत महिलेनं त्या नौकराला जवळ बोलवलं आणि काम सांगण्याच्या बहाण्यानं बेडरूममध्ये नेलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका, म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल। आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे, संपूर्ण जी घटना घडली आहे ती आहे आपल्याच देशातील राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील जे कॅनॉट परिसर आहे त्या परिसरामध्ये एक कापडाचं दुकान होतं आणि एक मोठं दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी काही नौकर चाकर म्हणजे काही तरुण हे कामाला होते, त्या ठिकाणी काम करायचे। पण मात्र काम करत असताना त्याच दुकानामध्ये काम करणारा एक जो तरुण होता 22 वर्षीय, त्या 22 वर्षीय तरुणाला त्या मालकानं काहीतरी कामासाठी घरामध्ये म्हणजे त्याच्या घरी पाठवलं होतं आणि तो तरुण त्याच्या घरी गेल्यानंतर जे घरगुती थोडंफार छोटं मोठं काम आहे तो काम करून घरी वापस येत होता। अशा पद्धतीने आता त्या मालकाचा सुद्धा विश्वास त्या नौकरावर म्हणजे त्या कामगारावर वाढलेला होता आणि बरेच दिवस त्या ठिकाणी काम केल्यानंतर तो नौकर अगदी जवळचा त्या मालकाला आणि त्या दुकानाची जी मालकीन होती, श्रीमंत महिला होती, हिला सुद्धा वाटू लागला। मग अशा पद्धतीने हे सगळं घडत असताना तारीख आली 31 मार्च 2024ची। 31 मार्च 2024ला एका परिसरामध्ये एका ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशचा जो जिल्हा आहे गाझियाबाद, या गाझियाबादमध्ये एक हिंडन नदी आहे आणि याच हिंडन नदीच्या कडेला एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळलेला होता आणि त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते। आता काही जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तो मृतदेह दिसला आणि त्यांनी लगेच आरडाओरड करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आरडाओरड केल्यानंतर बरीच गर्दी त्या ठिकाणी जमली। 100-200 लोकांचा जमाव त्या ठिकाणी ती बॉडी कोणाची आहे, मृतदेह कोणाचा आहे पाहण्यासाठी जमा झाली। आता जमा झाल्यानंतर गर्दीपैकीच एकानं जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला। गाझियाबाद पोलीस घटनास्थळी आले, मृतदेहाच्या तपासणी केली, पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला। पण मात्र अजूनही मृतदेहाची ओळख पटली नव्हती। मृतदेह नेमका कोणाचा आहे, काय आहे, कशा पद्धतीनं आहे याची ओळख पटली नव्हती। पण त्याचे काही फोटो वगैरे सोशल मीडियावर पोलिसांनी आणि त्यांच्या मदतीनं गुप्तचरांच्या मार्फत पाठवलेले होते। त्याच्यामधून समजलं की हा जो तरुण आहे तो या परिसरातला नसून तो दुसऱ्या परिसरातला आहे। पण मात्र त्याच्या भावानं काही दिवस अगोदर एका ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती आणि पोलीससुद्धा त्याचा शोध घेत होते की तो कुठं बेपत्ता झाला आहे, का बेपत्ता झाला आहे। मग पोलिसांनी हे सगळे चक्र फिरवल्यानंतर समजलं की ज्या व्यक्तीची बेपत्ता म्हणून नोंद दिल्लीच्या पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे कॅनॉट परिसरातल्या, त्याच परिसरातला हा तरुण आहे आणि त्याच्या भावानं ही तक्रार दिली। मग त्याच्या भावाला या ठिकाणी बोलवण्यात आलं, गाझियाबादला ओळख पाठवण्यात आली। तेव्हा समजलं की हा मृतदेह त्याच तरुणाचा आहे आणि त्याच्यासोबतच अशा पद्धतीनं झालं। मग त्याच्या भावाला विचारण्यात आलं की हे कोणी केलं असावं, काय केलं असावं, काही संशय वगैरे आहे का। तेव्हा त्याच्या भावानं सरळ तो ज्या दुकानात काम करत होता त्याच ठिकाणी विचारा, कारण की त्याचं आमचं फक्त फोनवर बोलणं व्हायचं, बाकीचं त्यांना कधीही कोणाचं काय भांडणं आहेत, काय घेणं देणं आहे असं कधीही काही सांगितलं नाही। त्याच्या ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणच्या लोकांनाच अगदी सगळं काही माहीत असेल असं त्याच्या भावांनी सांगितलं आणि मग पोलिसांनी थेट कॅनॉट प्लेसमध्ये दिल्लीच्या जे दुकानं आहे त्या दुकानामध्ये जाऊन चौकशी चालू केली आणि त्या ठिकाणचे जे इतरही कामगार तरुण होते त्यांना सुद्धा विचारलं। पण त्यांनी जास्त काही माहीत नाही, त्याला माहीत नव्हतं म्हणून त्यांनी जे माहिती तेवढं सांगितलं आणि जे माहीत नाही तेवढं सुद्धा सांगितलं। पण मात्र पोलिसांनी जेव्हा त्या व्यापाऱ्याला म्हणजे तो मालक होता त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा तो बोलताना थोडा गडबडत होता, भिल्यासारखा वाटत होता।
म्हणून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतलं होतं आणि चौकशी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलेलं होतं। त्यानं सांगितलं की त्यानं आणि त्याच्या मेवण्यानं दोघांनी मिळून या 22 वर्षीय तरुणाचा म्हणजे सचिनचा खून केला, त्याला ठार केलं आणि याला ठार करण्यामागचं कारण होतं कारण की त्या तरुणाचं आणि हा जो दुकानदार मालक आहे त्याच्या बायकोचं प्रेम प्रकरण सुरू होतं। या दोघांचं लफडं सुरू झालेलं होतं। आता मालकाने विश्वासानं त्या तरुणाला घरी पाठवलं होतं, पण त्या तरुणानं नको ते उद्योग केला होता असं त्या मालकानं सांगितलं होतं। पण मात्र तो तरुण तसा नव्हता, काही नव्हता, त्याच महिलेला फसवलं होतं असं सुद्धा काही जणांनी त्या तरुणाच्या बाजूनं विचार त्या ठिकाणी केला होता। पण मात्र त्या मालक जे सांगत होता, पोलीस त्या अजून चौकशी करून विचारत होते तेव्हा एक गोष्ट सांगत होता की त्याच्या बायकोचं आणि त्या तरुणाचं लफडं असल्यामुळं एक दिवस त्या तरुणानं त्याच्या मालकिनीच्या घरामध्ये एंट्री केली आणि तिच्यासोबत नको ते करण्याचा प्रयत्न केला। पण मात्र या तरुणानं तिचा जो व्हिडिओ आहे ते मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला होता आणि तो तरुण त्या मालकिनीला ब्लॅकमेल करू लागला आणि सातत्यानं तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू लागला। आता सुरुवातीला त्या मालकिनीनं सुद्धा त्याला काही म्हणली नाही, पण नंतर जास्त प्रमाणात हे होत गेल्यामुळं आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा ही बातमी मिळाल्यामुळं तिला सुद्धा भीती वाटू लागली आणि तिचा जो नवरा होता तो सुद्धा आता तिला समजून सांगत होता की तू जर असं केलं तसं केलं तर याचे परिणाम वाईट होतील म्हणून। मग जेव्हा त्या मालकानं दुकानाच्या त्याच्या जवळचा जो मेवणा आहे त्याला विचारलं की या संपूर्ण घटनेमध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, तेव्हा त्यानं सांगितलं की अशा व्यक्तीला ठारच केलं पाहिजे। म्हणून त्या दुकानदार मालकानं, त्याच्या बायकोनं आणि त्याच्या मेवण्यानं अशा 3 जणांनी मिळून या 22 वर्षीय कामगाराला तरुणाला ठार करण्याचा प्रयत्न केला। पण मात्र हे प्रकरण त्या मालकाला माहीत झाल्यानंतर त्यानं याला कामावून सुद्धा काढून टाकलं होतं। आता कामाला येऊ नको काय नको म्हणून त्याला दुसरीकडे पाठवलं होतं, पण तरीसुद्धा तो फोन करायचा, परेशान करायचा असं त्या मालकानं सांगितलं होतं। मग तारीख आली होती 30 मार्च 2024ची। 30 मार्च 2024ला त्या श्रीमंत महिलेनं, दुकानाच्या मालकिनीनं त्या तरुणाला गोडीनं बोलून घेतलं होतं आणि आपल्याला फिरायला जायचं आहे म्हणून एका गाडीमध्ये बसवलं आणि त्या गाडीमध्ये तो मालक, त्याचा मेवणा आणि ही महिला अशा पद्धतीने 3 जण प्रवास करत होते आणि दूर कुठंतरी गेल्यानंतर या गाझियाबादच्या हिंडन नदी परिसरामध्ये गेल्यानंतर त्याचा गळा आवळण्यात आला, त्याला ठार करण्यात आलं आणि त्याच्या शरीरावरचे संपूर्ण कपडे त्या हिंडन नदीमध्ये फेकून दिले आणि त्याचा मृतदेहसुद्धा त्याच नदीमध्ये ठार करून फेकून देण्यात आला। पण तो नदीच्या कडेला आल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली, हे संपूर्ण प्रकरण उघड झालं। जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, पण समाजात जे घडतंय ते सांगणं आम्ही या ठिकाणी महत्त्वाचं समजतो। एकंदरीत हे जे प्रकरण घडलं याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।